नमस्कार. माझ्या ज्योती गोसावी नावाच्या धार्मिक आध्यात्मिक यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचे स्वागत आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आता आपण पाहत आहोत रुक्मिणी स्वयंवर अध्याय 15वा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्वकार्येषु सर्वदा. आदो वसुदेव देवकी गर्भजननं गोपीगृहे वर्धनं मायापूतन जीवितापहरणं गोवर्धन उद्धारणं कंसच्छेदनं कौरवादि हननं कुंती तनूजावनम् एतत् श्रीपुराण भागवत कथितं श्रीकृष्ण लीलामृतं. या एका श्लोकामध्ये संपूर्ण महाभारत, संपूर्ण भागवत, कृष्णाच्या लीला येतात. आता हा सगळे इथून पुढे लग्नाचे सोहळे आहेत. सगळे 2-3 अध्याय आपण पाहूया. श्री गणेशाय नमः. शुद्धमतीने सगळे न फाडिता रांधिले कोहळे सवी आले सोहम मेळे स्वाद गोपाळे जाणीजे. शुद्धमतीने सगळे न फाडिता रांधिले कोहळे सवी आले सोहम मेळे स्वाद गोपाळे जाणीजे. धालेपणाचे ढेकर स्वानंदे देती जेवणार गोडी नित नवीन अपार कृष्णदातार जे पंगती. स्वाद घेतला जेवणारे जेविता कोणी न म्हणे पुरे गोडी घेतली शारंग धरे भाग्य उदार शुद्धमती. सावध शुद्धमती वाडी यादवा झाली तृप्ती गाडी ब्राह्मणांची शेंडी तडतडी धोत्रे बुडी ढिलावती. भीमक करिता हे विनंती अवघ्या झाली परमतृप्ती. उष्टावण लागे श्रीपती ठाई ठेविती निज मुद्रा. देखोनी आनंदली शुद्धमती भीमकी भाग्यवानू किती. कृष्ण मुद्रा चढली हाती शश प्राप्ती निज भावे. कृष्ण पंगती जे जेवले ते सवेची संसारा आचवले. कृष्ण रंगे सुरंग झाले विडे घेतले सकळिकी. कृष्ण देखोनिया डोळा भीमकीच्या सख्या सकळा विस्मित झाल्या वेल्लाळा आणि डोळा नावडे. कृष्ण उच्छिष्ट घेऊन हाती वेगे निगे शुद्धमती संतोषुनिया श्रीपती प्रसाद देती निज माळा. कृष्ण प्रसाद सुमन माळा शुद्धमती घाली गळा लाज विसरोनी वेल्लाळा चरकमळा लागली. कृष्णासी रुखवत शेवती देतान कळे दिवस रात्री ज्योतिषी राया ते म्हणती उदय प्राप्ती झाली हो. वेगे मंडपासी चला घडवटे आधी घाला उशीर्न लावाजी पळा यादव सकळा सांगीजे. नमस्कारुनिया श्रीपती मंडपा आली शुद्धमती उष्टावण भीमकी हाती परमप्रीती दिदले. कृष्ण प्रसाद धरला माथा भीमकी झाली रोमांचिता चित्त विसरले सावधानता कृष्ण शेषे. जव जव कृष्ण शेष सेवी तव तव समाधी सुख वाकुल्या दावी बाप भाग्याची पदवी स्वर्गी देवी वाणिजे. कृष्ण मुद्रा हृदयी धरी अभिवंदुनी या शिरी मग घातली कराग्री लोण उतरी शुद्धमती. चढोनी परेची उपरी सद्गुरु सावधान करी घटिका प्रतिष्ठिली अंतरी जीवनावरी सखेच्या. घडी जेंगटाते म्हणत जेंगटतेने नादे गरजत काळ गेला रे गेला म्हणत वेळ व्यर्थ जाऊ नेदी. अक्षर निमिष पळोपळ घटिका भरता न लगे वेळ लोक व्यापारे बरळ गेला काळ नेनती. सद्गुरु सांगे भरली घडी उगाची पाहती वराडी निज कार्याची तातडी ते घडिया घडी साधती. आळसी लोक निद्रापार निज मंडपी कृष्ण सादर विस्तारवी फलसंभार नाना प्रकार मेहूचे. शून्य सांडोनी विरजावर छिद्रत्नाचे अलंकार पदकी नीळ मनोहर जो शृंगार हृदयीचा. अहंकाराची बीज भरडी मोहममतेचा कोंडा काढी सोलीवडाळीची परवडी भरली दुर्डी श्रद्धेची. विवेक चाळणी या चाळीली कणिक आणली ते जाळी निवडून स्वानंदाची नवाळी ठेविली गुळी निज गोडी. देठी उनी सुटली फळे अत्यंत परिपाके निर्मळे मदमदित सुपरिमळे सफळ फळे रुक्मिणी. अत्यंत पडिये भीमक बाळा गुणे वीन सुमन माळा अंगे गुंफी घन सावळा हर गळा आणि जाळी. सौभाग्य द्रव्य ठेविली आधी धनीपणे धने हळदी जिरे मिळविले त्यामादी जेवीर सद्बुद्धी विवेक. गाठी सांडिल्या सोडोनी घेतला सूक्ष्म तंतू काढोनी श्रीकृष्ण ओवी कृष्णमणी ते रुक्मिणी गळसरी. सांडोनी कठीणत्वाचे बंड
केवळ रसाचे प्रचंड. कृष्णे कृष्णवर्ण इक्षुदंड अति उद्दंड आणिले. बीजे विण वाढली फळे एक त्वचे विण रसाळे. चमत्काराची निर्मळे कृष्ण फळे विस्तारी. फळ विस्तारले प्रबळ यादव शृंगारले सकळ. भरीत राहटिल्या मांदळ निशाने ढोल लागले. अनर्घ लुगडी आणि लेणी लेऊन निघाडल्या वराडनी. 4 12 16 जणी 4 जणी पुढे. जीवाशिवा वडील मान तैसे वासुदेव उग्रसेन. संतोषुनी संकर्षण करी परिपूर्ण याचका. एकादिदले काही एक एकादिदले अनंत सुख. एक छिद्रत्ने अलौकिक देवनी याचक सुखी केले. फळ चालले गजरे ढळती रत्नदंड चवरे. झळकती पालव छत्रे दशविध तुरे वाजती. मागच्या अध्यायामध्ये रुखवताचं भोजन चाललेलं होतं आणि मग शुद्धमतीनं असे न पडता ते कोहळे कसे शिजवले आणि चवीला सगळे आले जेवायला. सोहम मिळे म्हणजे सोहम आपला श्वास कायम सोहम म्हणत असतो. सोडताना सो, हे करताना सोडताना हम, घेताना सो करून बघा तुम्ही. त्यातला हा सोहम मेळ आहे. आणि मग सगळ्या गोपाळाला त्याचा स्वाद आला. मग धालेपणाचे ढेकर म्हणजे तृप्त झाले. आता ते ढेकर दिले. मग कृष्णाने काय केली, आपली अंगठी काढली तिथं ताटामध्ये ठेवली. म्हणजे ती कशी, आता आपण लग्नामध्ये ते नवरा नवरी जेवले की ते लोक मांडून बसतात आणि त्यांना ठेवतो. आता इथं ती अंगठी घेणार, अजून लग्न व्हायचं आहे ना, आणि ती रुक्मिणीला नेऊन देणार. मग कृष्णाचं जे उच्छिष्ट आहे ते घेतलं तिने हातामध्ये आणि भीमकीसाठी घेऊन चालले. बरं, वराडी एवढे तृप्त झाले की ब्राह्मण मंडळीची म्हणली धोत्र सुटली आणि शेंडी तडतोड लागली. एवढं जेवण, ब्राह्मणाला भोजन प्रिय म्हणतात ना, तसंच ते आहे. मग हा रुखवत नेहला मिरवत सगळा तिच्याकडे दिला, भीमकीकडं, जे काय उच्छिष्ट होतं ते. मग ती जशी जशी सेवन करू लागली तशी तशी पार तिची समाधीच लागली भीमकीची. मग ती अंगठी तिने आधी हृदयाला धरली आणि मोठ्या प्रीतीनं ती आपल्या बोटामध्ये घातलेली आहे. मग दुर्डी भरून काय नेली, फळं नेली. म्हणजे आता ते एक 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 सगळं कसं बारकाईनं कार्य त्या काळात होत होती त्याचं वर्णन आहे. मग जांभळी फळे, ऊस आहे, अजून काय दुर्ड्या भरून भरून वाजत गाजत कृष्णापाशी घेऊन गेलेले आहेत. मग कृष्णाने एक बारीक तंतू काढला आणि त्यात तिचं ते गळसरी ओवलीस. तो मणी असतो तो आता मारुतीला जेव्हा नवरा श्रीवंदनाला नेतात तेव्हा तिथं त्याच्याकडनं ती गळेसरी ओवून घेतात. किमान मूर्तमणी 4 4 5 5 भरून मध्ये एक सुवर्णमणी घालून ते नवरीच्या गळ्यामध्ये बांधलं जातं. ती पद्धत अजून पण चालू आहे जी कृष्णाच्या काळामध्ये होती. मग ढोल निशाणे वाजवू लागले आणि सगळ्या गवळणी, सगळ्या त्या वराडणी नटून थटून अगदी चालल्या. 4 12 16 हे सगळं आहे. म्हणजे 16 जणी म्हणजे 16 कळा आहेत आपल्या. 64 विद्या, 14 कळा, 64 विद्या, तसं ते एक एक आहे. 4 मुक्ती आहेत. असं ह्या चाललेल्या आहेत पुढं पुढं. आणि मग त्याच्यामागं जीव शिव जसे चालावे तसे उग्रसेन आणि वसुदेव, ते खरं सासरे जावई, ते चालले आहेत. मग श्रद्धा आणि शांती रूपानं सुभद्रा आणि रेवती मुख्य चाललेले आहेत. सुभद्रा, श्रद्धा आणि शांती तैसी सुभद्रा आणि रेवती. मुख्यपणे माझी मिरविती घेतल्या बुंथी पाचूच्या. नाना परिचय घेतल्या बुंथी तरी अंतरशोभा बाह्य फाकती. अलंकारल्या निजवृत्ती त्यानं झाकती झाकिल्या. फळ समीप आले देखा ऐसे जाणवले भीमका. तो सावधानाती नेटका भावे बैसका घातली. साऊमा होऊनी आपण वसुदेवादी उग्रसेन. नमस्कारुनी संकर्षण भितरी जाणं आणले. विचित्र घातली आसने सुकुमार मृदूपणे. गाद्या पडगाद्या टेकणे ओठंगणे मृदोळिया. भितरे आलिया वराडनी शोभती जैशा दिव्य योगिनी. फळ मांडिले विस्तारुनी भावे रुक्मिणी हरिकली. पीठ स्थापिले कुसरी शृंगारुनी आणोवरी. वेगे आणली बाहेरी मंत्र उच्चारी द्विजवरी. पाहता भीमकीचे रूपडे अरूप रूपे ते जगाडे. मंडपा माझी उजेड पडे आणिकेकडे पाहोने दी. नामरूपाचे निप्रकाशे अवघीच भीमकी भासे. देखोन जीव बुलले कैसे डोळिया पिसे लाविले. उभवुनी स्वरूप ठसा भुलविले आदिपुरुषा. एकाएकी धावेंदला कैसा कृष्ण पिसाईने केला.
कृष्ण शहाणपणे आती गाडा, तोही भीमकिया केला वेडा, ओढून नेला आपले कडा, तुझे प्रति पाडाईसी नाही. भीमकी लावण्याची राशी, कृष्णरूपा भाळली कैसी, सांडून जाती कुळासी, कृष्णरूपासी निवटली. भीमकी कृष्णा योग्य सहजे, कृष्णवर ऐसीच साजे, यासारिखे न देखोनी दुजे, बोलो लाजिजे बोलता. पाहता भीमकीची रूपरेखा, टक पडले सकळी का, कृष्ण पारखी गेने का, जोडा नेटका मिळविला. गोरे पण अतिसुंदर, विशाल नयन भाळ थोर, अंगे सर्वांग सुकुमार, मनोहर उभारा. कृष्ण साधा वया निधान, नेत्री सुजले अंजन, पाहता भीमकीचे वदन, विकल्प मनी करुणेने. भुवया सुरेख सरळ नासिक, गंडस्थळेचे तेजाधिक, नाकीचे मोती जडित माणिक, तेने श्रीमुख शोभतसे. सरळ सुभाऊ सुपोष, कोपर मनगटे कळास, पाच आंघोळी या विन्यास, कळान्यास मुद्रिका. सुरंग तळवे आणि तळहात, अधरबिंब अति आरक्त, बोली मधुरता तळपत, तेने झळकत दंतपंक्ती. कटिप्रदेशे शोभते जगन, माझ अतिशय निसान, गोटी कळाविया सुलक्षण, बरवेपण पाऊला. माथा मोती लगजाळी, झळके फरातळी हासळी, मिरवे भांगटिळा कपाळी, तेजी झळाळी तानवडे. नेसली शिरोधक पाटोळा, त्यावरी रत्नाची मेखळा, सुनिळ काचोळी वेल्लाळा, लेले बाळा मोतीलग. गंगातीरी चक्रवाके, जेवी कुचद्वय सुरेखे, हृदयी घन नीळ झळके, शोभा पदके दाविजे. नाकीचे झळकत सुपाणी, तेने शोभली रुक्मिणी, शोभा आली भाऊभूषणी, रत्नकंकणी कळाचिया. चरणी गर्जती नुपुरा, बुलोनी मदन आला उदरा, तेही बुलली शारंगधरा. कृष्ण वरावर नावया. मग आता कृष्ण मंडपामध्ये आधी आलेला आहे, वाजत गाजत श्रीवंदनाला जाऊन आला, गळश्री ववली ती रुक्मिणीच्या गळ्यामध्ये घातली आणि मंत्र उच्चाराने आता रुक्मिणीला आणलं, वेगे नवरीला घेऊन या. आणखीन भीमकानं सगळ्यांना बसायला, सगळ्यांचं श्रीवंदनावरून आल्यावर स्वागत केलं. त्यांना गाद्या टक्के लोड, आपल्याकडं पूर्वी पद्धत होते लहानपणी वराडांमध्ये, मी पण पाहिलेलं आहे ते, की पुढच्या अशा VIP मंडळींना सगळ्या घरच्या अशा पांढरं शुभ्र चादरी, त्याच्यावरती ठेवलेले लोड तक्के, त्याला टेकून मंडळी बसणार, बाकीचे पाठीमागं सतरंजीवर बसणार. आता जसे सोफे असतात कार्यालयामध्ये तसा हा प्रकार आहे. मग हाताला धरून सगळ्यांना बसवलं. मग आता रुक्मिणी कशी आली, तिचं रूप सगळे बघतच बसले. ती आल्यानंतर लोकांच्या डोळ्याला दुसरं काही बघवायलाच नको वाटू लागलं, एवढी त्यांना ती रुक्मिणी भावली आहे. सगळीकडं सगळ्यांना भीमकी दिसू लागले. मग तिनं म्हणे डोळ्याला पिसं लावलं सगळ्यांच्या. हिनं म्हणे आदिपुरुषाला बोलवलं, म्हणे एकटा धावला हिला आणण्यासाठी, सैन्य घेतलं नाही काय नाही. हिनं कृष्णाला वेडा करून सोडला आपल्यासाठी. कृष्ण एवढा अतिशहाणा आहे, म्हणजे हुशार आहे. शहाणा म्हणजे इथं अतिशहाणा याचा अर्थ हुशार आहे, म्हणजे बुद्धिवान आहे. पण हिनं तो वेडा करून सोडला आणि आपल्याकडं ओढून त्याला आणला. आता भीमकी लावण्याची राशी आहे. मग आपल्या जातीकुळं सगळं सोडलं आणि कृष्णाच्या रूपाशी ती निवटली आहे, त्याच्या पायाशी गेलेली आहे. भीमकी कृष्णाच्या योग्यच आहे, जोडा अगदी सुंदर आहे असं लोक एकमेकाकडे बोलत आहेत. मग कशी आहे ती, तर अगदी सुंदर, गोरी पान लखलखीत, आणखीन विशाळ असे टपोरे डोळे आहे, मोठं कपाळ आहे, सगळं अंग असं नाजूक आहे, सुकुमार आहे. आणि हे सावळं निदान तिला पाहिजे म्हणून तिने डोळ्यामध्ये आपल्या अंजन घातलं आहे. आणि तिच्याबद्दल कोणी मनामध्ये विकल्प धरू नये म्हणून पण ते काजळ लावलेलं आहे. अशा सरळ म्हणजे कमानदार बुबया आहेत, सरळ नाक आहे, तिच्या नाकामधले मोती माणिक झळकत आहेत. आणखीन तिचं श्रीमुख त्यामुळे शोभत आहे. सरळ असे बाहू आहेत, कोपर मनगटेसुद्धा, म्हणजे किती वर्णन बारकाईने केलं आहे बघा, सगळं एका रेषेत सरळ आहे. पाची बोटामध्ये अंगठ्या घातलेल्या आहेत, लाल आहेत हात, म्हणजे मेहंदी काढली किंवा ते हे लावतात आलिता पायाला आणि हाताला काही सुरंग लावतात तसा लावलेला आहे. ओठ असे लाल भडक आहेत तिचे. आणखीन त्याच्यामधून ते दात म्हणजे जसे काही मोत्याच्या पंक्ती बसल्या आहेत असे ते दात आहेत. मग कटिप्रदेश कसा नाजूक आहे, मधला जो कमरेचा भाग आहे तो नाजूक सान आहे. मग डोक्यावरती मोत्याची जाळी आहे तिच्या बसवलेली, त्याच्यामध्ये भांग आहे, त्याच्या कपाळी आणि भांगामध्ये टिळा रेखलेला आहे.
तानवडे म्हणजे गुजराती प्रकारचा एक कानात घालायचा अलंकार आहे. हे परवा मला टी व्हीवरतीच एक रुक्मिणीवरच आख्यान होतं, जे उत्पात घराणं आहे पंढरपूरचं. आणि हा जो ब्राह्मण पाठवला होता रुक्मिणीनं, सुदेव ब्राह्मण, तो कृष्णाला घेऊन आल्यानंतर कृष्णानं रुक्मिणीनं सांगितलं, बाबा तू माझ्या जीवाचा तारणहार ठरला, तू कृष्णाला घेऊन आलास, तर तुला काय पाहिजे तो वर माग. तेव्हा त्यांनी सांगितलं, देवी तुझ्या कृपेने माते सगळं माझ्याकडं आहे, पण माझ्या घराण्यात तुझी पूजा कायमची राहावी आणि तुझी भक्ती राहावी एवढी मागणी करतो. तर असं ते उत्पात घराणं आहे पंढरपूरचं, की जे रुक्मिणीचे पुजारी आहेत आणि रुक्मिणीची सेवा करत असतात. शिरोधक पाटोळा नेसली म्हणजे पांढरा शुभ्र शालू. आता पांढरा कसा माहीत नाही, आपल्यामध्ये साधारण लग्नात पांढरं वस्त्र नसतं, पण इथं शिरोधक म्हणजे दूध समुद्रासारखा पाटोळा नेसलेली आहे. त्याच्यावरती काचोळी आहे, रत्नाची मेखळा कमरेला लावलेली आहेत, मोत्यांच्या माळा घातलेल्या आहेत. अशी ही रुक्मिणी कृष्णाला भेटीसाठी चाललेली आहे. पायातली पैंजणं तिचे आवाज करतात, की त्याला बोलून तो तिच्या त्या रूपाला बोलून मदन पण तिच्या उदरी आला पोटाला, पण ती मात्र कोणावर भरली तर शारंगधारावर भुलली आणि त्याला आता वरायसाठी वरमाला घालायसाठी चाललेली आहे. नाही लग्नासी व्यवधान वेगी करा फळार्पण, उठोनी वासुदेव आपण करी पूजन भीमकीचे. पहिले करावे गणेश पूजन तव गणेश वंदी कृष्णचरण, कृष्णाचरणी समाधान गजवदन तुष्टला. कृष्ण पुरोहित निष्काम न करती कलश पूजेचे काम, नवरीचे उपाध्ये सकाम पुरुषार्थ परम त्यादिदला. वस्त्रे अर्पुनी सुंदरी वेगी नेली अभ्यंतरी, माया वसन त्यान करी अंगीकारी श्रीकृष्णवास. फेडून मायेची परिधाने लेली कृष्ण मैलेने, भीमकी अत्यंत शोभलितेने निंबलोन जीवे व्हावे. सवेची आणली बाहेरी डोळान पाहावे सुंदरी, दृष्टी जातसे चाचरी आधार धरी धैर्याचा. तृष्णी विनटली वाडे कोडे ती कवनाचे दृष्टीन पडे, भाग्य वसुदेवाचे गाडे तया पुढे बैसविली. कृष्णे पाठविले फळ निश्चेष अर्पिले सकळ, मस्तकी धरी भीमक बाळ जन्म सफळ येणे फळे. फळ वाढले प्रबळ झाले वराडीच फळ, हाता आले कृष्ण फळ खून प्रेमळ जाणसी. भीमकीसी म्हणे पुरोहित वरासी मूळ निघा त्वरित, यादव परतले समस्त गुणवर्णित भीमकीचे. वराडनी सांगती गोष्टी सगुण गुणाची गोमटी, भीमकी ऐसी नाही सृष्टी कृष्ण जगजेटी पारखा. पारखा नाही, पारखा म्हणजे मिळणार नाही, पारखी म्हणजे त्यानं पारख केली ह्या रत्नाची. यासी माया म्हणे वेडा परिहा देखणा चौखडा, कैसा मिळविला जोडा निजपडी पाडा समत्वे. आदिकुमारी घेऊन जाण कृष्णासी तेल लावी आपण, बांधून या दृश्याचे कंकण जीवे जीव म्हणतसे. तिची करावया बोळवण कृष्णांगी अंगवण, एरान कळे महिमान जुनाट जाण वृत्ती तिची. लग्न साधावया चक्रपाणी भीमकी हाकी वराडणी, शुद्धमती सहित सुवासिनी चालती भीमक हाकी वराडणी, शुद्धमती सहित सुवासिनी चालती निशाण गरजत. नाना वाजंत्रीची या ध्वनी नादन समाये गगनी, मधुर शब्दाची या किंकिणी गोडपणे गरजती. घेऊन पूजेचे संभार ठाकले विवाह मंडपद्वार, भीमके केला त्यादर वेगे वर आणावा. सहचेनी नेटुका दाटुका फेडा वेडी नाही श्रीरंगा, सभे बैसविला समसौरंगा नयन भृंगा आल्हादू. माता कसं आधी रुक्मिणीची पूजा केली, म्हणजे जी पद्धत आहे तीच दाखवली, की मुलाच्या वडिलांनी मुलीची पूजा करायची असते. तिच्या कपाळी 1 रुपया टेकवायचा कुंकवाला लावून आणि तिला लक्ष्मी म्हणून पूजन करायचं. मग तसं इथं पण तेच वर्णन केलं आहे, की तिला बसवली, मग कृष्णाने फळ पाठवलं, म्हणजे जे काही फळं असतील त्या काळातली ओटीमध्ये घालायची, ती पाठवली. मग तिचं पूजन केलं. वसुदेव मोठा भागवता की त्याच्या पुढं ती बसवलेली आहे, कृष्णाच्या रूपाला जी विनटलेली आहे. मग ते घेतलेलं फळ तिनं आपल्या मस्तकाला लावलं आणि मग तिला घेऊन गेले. पुरोहित म्हणले, जा आता तू जा आणि कृष्णाला पाठवा. मग ही गेली त्याला हे करायला, म्हणजे सगळे वराडनी बघणाऱ्या तिला सांगू लागल्या येऊन आपल्यामध्ये एकमेकीशी, काय बाबा किती देखणी आहे, म्हणजे खरी कृष्णाची तिचीच जोडी आहे. आणि कृष्ण मोठा पारखी आहे, की त्यानं ते रत्न शोधून काढलेलं आहे.
मग तिला कृष्णाला तेल लावायला सांगितलं. हळद उतरण्यासाठी तेल लावलं जातं. खरं लग्नानंतरची ही प्रथा आहे आपल्याकडे आता चालू, पण त्यांच्याकडे त्या काळात आधी असेल की ते हळद निघण्यासाठी तेल वगैरे लावलं आहे. मग झालं, मंगलस्नान झालं असेल. मग त्याच्यानंतर कृष्णाचे अंगणे अंगवण म्हणजे त्याचं ते तेलबिल लावून आंघोळ वगैरे झाली आणि आता निघा म्हणून सांगितलं आहे सगळ्यांना वाजत गाजत. मग भीमकाने आपल्याकडच्या सगळ्या वराडनी घेऊन चाललेला आहे. मंडपाच्या द्वारी वाजत गाजत आला. मग सगळ्यांचा आदर केला पुन्हा एकदा आणि मग त्यांना काय वसनं दागिने काय द्यायचं ते सगळं दिलेलं आहे. आणि या सगळ्यांची दृष्टी कृष्णावर आहे. त्यांची जशी भीमकीवर होती तशी यांची कृष्णावर आहे. एकदा कृष्णाच्या रूपाशी नजर मिळाली की पुन्हा ती परत येतच नाही स्वतःकडं. ती तिथंच माशी जशी खिळून राहते गुळाच्या ढेपेवरती, तशी ती नजर तिकडे कृष्णाला चिटकून राहिलेली होती. कृष्ण देखून झाले नेत्र, डोळे असे कृष्ण बघून डोळे पोट भरलं, डोळ्यांचं पोट भरला, डोळे तृप्तीचे ढेकर द्यायला लागले. आणि तरी पण किती बघू किती बघू किती असं त्यांना झालेलं आहे. कृष्ण देखून झाले नेत्र, देता ती तृप्तीचे ढेकर, तरी भुकेले अपार वारंवार हरी पाहती. शुद्धमतीने आपण कृष्णाचे आणले तेलवण, सुखसेवयाचे लाडू जाण, ते गोडपण हरी जाणे. सोलीव विवेकाचे तिळवे, स्थूळना सूक्ष्म अति बरवे, बांधा बांधिले अति स्वभावे, निजे भावे विस्तारित. लग्नात एक तेलसाडी नावाचा प्रकार असतो. तेलसाडी तर ती मला पण आता पण उलगडा नव्हता. तेलसाडी कशासाठी, तर हळदीनंतर जे तेल लावायचं असतं, नवरी नवऱ्याला लावते आणि बाकीच्या मग वराडनी नवरीला तेल लावतात. मग त्या तेलाचे डाग वगैरे पडतील तर अशी ती एक वेगळी तेलसाडी घेतलेली असते. आता नुसतीच तेलसाडी घेतात पण त्याचा विधी काय कार्यालयावरती होत नाही. मग आता शुद्धमती काय घेऊन आली होती, तेलवण घेऊन आले. परत सुखसेवयाचे लाडू, मग ते शेवयांचे लाडू बांधलेले, ज्या 5 प्रकारच्या मालत्या असतात त्यांचे लाडू बांधले. मग त्याला असं गोडपण कशाचं आहे, भक्तीचं गोडपण आहे. त्याची गोडी हरीलाच माहिती. सोलीव विवेकाचे तिळवे म्हणजे तिळाचे लाडू बांधून आणलेले आहेत. सोललेले म्हणजे ते पांढरे करून. फोडोनी 4 वाकचारे, निजबिजे काढले बाहेरे, चारोळ्याचे लाडू साजिरे, श्रद्धा साखरे आळिले, आणून सडियेली खसखस, धुवून सांडिले घसघस, लाडू वळले सावकाश, अति सुरस श्रीरंगाम. लाडू कशाचे बघा, तिळाचे लाडू झाले, चारोळ्यांचे लाडू झाले, खसखसीचे पण लाडू केले आहे. तेव्हा खसखस स्वस्त होती वाटतं. खसखशीचे पण लाडू केले. आता ते आपण लग्नात असतात बघा विविध प्रकारचे लाडू, पण इतके नसतात. अष्टदळे कमळाचे बीज, फोडून सोलून काढले निज, लाडू वळले सहज, दाखवी वज शुद्धमती. मग जे कमळातलं बीज असतं ते बीज फोडून त्याच्यापासून लाडू केलेले आहेत. वरीवरी वैराग्याचे काटे, भीतरी अमृताचे साठे, फणस फोडोनी चोखटे, काडी गोमटे निज बीज, त्याची अविटतेची गोडी, लाडू वळले आवडी, शुद्धमती दावी परवडी, प्रीती गाडी हरिचरणी. वरी दिसती साजरे, आत पाहता आंबट बोरे, त्याच्या आठवड्या फोडून निर्धारे, काढले सारे निज बीज, घालून समतेचा गुळ गोडू, त्या बीजाचे वळले लाडू, कृष्ण करू जाणे निवाडू, पडी पाडू स्वादाचा. कृष्णा लागी तेलवणे, आणली कडकडीत कडकणे, फुटले तुटले द्वंद्वपणे, रजगुणे तळियेले, वाकुडे कानवले तेलवणे, कृष्णासी आणले कवणे, मुरडले अनुसंधाने, गोडपणे अंतरी. शुद्धमतीने आपण कृष्णासी वाहिले तेलवण, वस्त्रे अलंकार संपूर्ण, परिपूर्ण स्वालंदे. तेलवणाचा विस्तार, किती वाढवावा उपचार, होईल लग्नासी उशीर, वर सत्वर चालो द्या. मग आता किती प्रकारे तिळाचे लाडू झाले, चारोळ्याचे लाडू झाले, खसखशीचे लाडू झाले. आता फणस फोडले आणि फणसाचे पण आतलं काढून कसे लाडू वळले देवाला माहिती. ते साठं वगैरे केलं असेल आणि त्याचे मग गोड लाडू केले असतील. मग वरवर पाहता बोरं आंबट दिसतात, पण त्या बोराच्या पण आठवड्या फोडल्या सगळ्या. वरचा जो चुरा आहे त्यात गूळ घातला, तेवढा समतेचा गूळ घातला आणि त्याचे पण त्या बीजांचे पण लाडू वळलेले आहेत. आता कृष्णानं त्यातलं काय असेल ते गोड मानून घ्यावं. मग कडकडीत कडकणे, मग तळलेले पदार्थ आणले. आता तेलवणे म्हणजे तेलामध्ये तळलेले. मग कडकडीत कडकणं आणलं. मग रजोगुण तळलेले होते ते सगळे माणसाचे. वाकुडे कानवले म्हणजे कानवले वेगळे आणि करंज्या वेगळ्या. मुरडीले मुरडे ते वेगळे, मुरडीचे कानवले वेगळे.
असं काय काय घेऊन आली आणि एक एक देऊ लागले त्याला वस्त्र अलंकार सगळं. मग आता शेवटी म्हणे हे सगळं तेलवणाचं वाढवत राहिला तर लग्नाला उशीर होईल, चला चला श्रीकृष्णाला घेऊन चला लवकर, असा लोकांनी गलगा केला. शुद्ध सत्वाचा श्वेतवारू त्यावरी चढिंदला कृष्णवरू, झाला वाद्यांचा गजरू मंत्र उच्चारू द्विजांचा. आठही भाव होऊन गाडे वारू धरला दोहीकडे, छंद चालती कृष्णापुढे आणिकेकडे न चालती. निजबोधाचे आतपत्र श्री तन्मयाचे छत्र, पाहावया कृष्ण वक्र येती सत्वर नर नारी. मर्दे गर्जती अतिगंभीर अनुभव स्वानंदाचे थोर, दोन्ही बाहीजी कुंजर सालंकार पताकी. मग पांढऱ्या शुभ्र घोड्यावरती कृष्ण बसलेला आहे आणि अष्टभाव दाटले सगळ्यांच्या मनी. आणि जसं काय त्या भावाने तो घोडा धरलेला आहे आणि त्याच्या पुढं पुढं ते सगळे चाललेले आहेत. मग मर्दे गर्जती गंभीर म्हणजे जी वाद्यविद्या आहेत ती सुस्वर गंभीर आवाजामध्ये चालतात. दोन्ही बाजूला हत्ती आहेत, त्यांच्यावरती अलंकार आहेत, त्यांना पताका निशाणं सगळं काही लावलेलं आहे. चंद्रकिरण अतिसादरे तैसी अतिशुभ्र चामरे, रत्नदंडी सहजाकारे मनोहारे ढाळताती. कृष्णे सोडल्या त्याग देऊनी अष्टमसिद्धी नाचणी, नाचता ती चपळपणी देखोनी जनी भुलिजे. सिद्धी नाचता देखती जेथे जन मिनले त्या भोवते, पाहुणे विसरले कृष्णा ते नाचणी ते भुलले असते. चैतन्य बुका घाली वनमाळी त्यासी लागे तोची परिमळी, देत खुनेच्या अंजळी पसे दान याचका. कृष्णरंगे सुरंग विडे वाटिता ती वाडे कोडे, जो राहिला मागितले कडे त्यासीन चढे तो रंग, जो राहिला मागिले कडे त्यासीन चढे तो रंग. ऋग्वेदादी सामगायन गर्जती वेद बंदी जन, त्या शब्दाची निज खुण सत्य श्रीकृष्ण जाणता. सत्वे सात्विक जगजेटी घेऊनी विवेकाची वेताटी, दृश्य गलबला मागे लोटी कृष्ण दृष्टी पाहावया. कृष्णासी आवडी अतिप्रीती ते वैष्णव रंगी नाचती, सांडुनी अहम सोहम वृत्ती नृत्य करती निजबोधे. कृष्णासवे सुवासिनी शांती क्षमा दया उन्मनी, आल्या सुखासनी बैसोनी वरासनी सुभद्रा. निर्धारून या तत्वता निजबोधाच्या अक्षदा, घालती कृष्णाची या माथा लक्ष सर्वथा न चुकती. उग्रसेन वसुदेव वाहनी चढले यादव, अवघ्या पुढे बळीदेव मोत्साव करतसे. सरे कृष्णाचे निजभावी भक्तयोगी ज्ञानी अनुभवी, तयासी वाहने बरवी कृष्णदेवे दिदली असे. मग कृष्णाच्या ह्या वराती पुढं कोण नाचतायत तर सिद्धी नाचतायत. आणि त्या लोक कशी म्हणजे हे दृष्टांत कसा दिला आहे की हे योगी मुनी वगैरे असतात ना, ते जेव्हा जातात याच्या वाटेवरती कैवल्याच्या वाटेवरती, तर रस्त्यामध्ये असं काही सुखासुखी तुम्हाला मोक्ष किंवा ब्रह्म मिळत नाही. त्यामध्ये अनेक प्रलोभनं असतात रस्त्यामध्ये. मग कधी कधी केलेले तपश्चर्या असते ना, तर त्यावरून मग तुम्हाला सिद्धी प्रसन्न होतात. मग सिद्धी म्हणजे काय की वाचासिद्धी, एखादं काही बोललं, एखाद्याला आशीर्वाद दिला किंवा अमुक एक शब्द तोंडातून गेला तर तो खरा ठरणार, ही वाचासिद्धी. अन्नसिद्धी, कुणाला फक्त लोकांना जेवण मागल ते हजर करायची सिद्धी असते. तर अशा अनेक सिद्धी नाचतायत पुढे. आणि मग लोक बोलले, त्यांचं लक्ष आता त्या नाचणाऱ्या सिद्धींकडंच गेलेलं आहे आणि कृष्णावरचं लक्ष बाजूला झाले. म्हणजे त्या कृष्णानेच मुळात त्या सिद्धी पुढं पाठवलेल्या आहेत, तर सगळेच माझ्याकडे येतील ना मोक्ष मागायला. मग पुढे ऋग्वेद आदी सामगायन चालू आहे. कृष्णाच्या रंगासारखेच सुरंग असे विडे वाटले जात आहेत. आता जे मागं मागं राहतील, मग थोडक्यात भक्तीपासून जे मागं राहतील त्यांना काही त्याची गोडी चाखता येणार नाही आहे, असं यातून सांगितलेलं आहे. सत्वे सात्विक जगजेटी घेऊन विवेकाची वेताटी, दृश्य गलबला मागे लोटी कृष्णदृष्टी पाहावया. मग ह्या जगजेटीला पाहण्यासाठी लोक विवेकाची काठी हातात घेतली आणि बाकीचा जो आजूबाजूचा गलबला चालला आहे खोटा खोटा, ह्या सिद्धी नाचतायत, अजून काय आहे ते सगळं विवेकाच्या वेताटीनं, म्हणजे हातात विवेक पाहिजे तुमच्या, त्याने ढकललं आणि कृष्णाला पाहण्यासाठी पुढे पुढे जाऊ लागले. कृष्णासी आवडती अतिप्रीती ते वैष्णवरंगी नाचती, सांडुन्या अहम सोहम वृत्ती नृत्य करती निजबोधे. जे वैष्णवाच्या रंगात नाचतात, इतर काही गोष्टीची प्रलोभनं न घेता, ते कृष्णाला आवडत आहेत. आता कृष्णासमवेत सुवासिनी कोण चालल्या तर शांती दया क्षमा उन्वनी ह्या सगळ्या चाललेल्या आहेत. सोबत वरासनी कोण आहे, सुभद्रा, करवली नाही का ती.
निर्धारुनिया तत्वता निजबोधाच्या अक्षता घालती कृष्णाच्या माथा लक्ष सर्वता न चुकते. मग आता कृष्णाच्या आपल्या बोधाच्या अक्षता त्याच्या माथ्यावरती टाकलेल्या आहेत. मग उग्रसेन वसुदेव एका वाहनावर चढले, त्याच्या पुढं बळीराम आहे आणि सगळे असा आनंद उत्सव करत पुढं चाललेले आहेत. तयासी वाहने म्हणजे कृष्णाचे परमभक्त आहेत, त्यांना पण वाहनं दिली म्हणजे चला माझ्या समवेत, असा त्याचा अर्थ आहे. एक सलोकतेचा वारू एकासी समीपता रहंवरू एकासी स्वरूपता कुंजरू महाथोर भद्रजाती. माता हे सलोकता, समीपता, स्वरूपता आणि हे भक्तीचे प्रकार आहेत तुमचे. सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्य हे मुक्तीचे 4 प्रकार आहेत. तर ते कृष्ण बळीभद्रांनी जे खरे प्रीतीचे भक्त आहेत त्यांना वाटलेले आहेत. एक दिदले आमोल सायुज्यता चवरडोल त्याचा अनुभव सखोल निजात्म भोज हरी जाणे. तयासी सर्वथा श्रीहरी आपणा वेगळे क्षणभरी कोठे जाऊ नेदी दुरी सरोभरी निज जिन भावे वराड राखा वया निगुती गुणावतार गुणमूर्ती करणे मारणे धरणे स्थिती तिघा हाती भरभारू. तया तिघा मागिले कडा कृष्ण पुरुषा तिगाडा दोन्ही पक्षी देखणा पुढा भार वराडा त्या माथा वराडाची घडामोडी कृष्णांगी नलगे ओढी अवघे पर बाहिरे दवडी ऐशी परवडी रचियली विचारिता निजनी वाडी कृष्णा विण अर्धवेडी इकडेल तिकडे नवे काढी वृता वेडी बिलगती भरणी रजतमाचे औषध करुणी अति अग्नियंत्र सन्नद्ध कृष्णापुढे अति विनोद एक प्रबुद्ध दाविती अग्नी लावून या ठाई ठाई ममता जाळीती हवाई कृष्णा गगना उसळली पाही धुपोनी ठाई निमाली. मोहयंत्री सुमनमाळा अग्नी पुष्पे भासते डोळा फुले म्हणती अबला पहा डोळा ते राख अतिलोभाच्या चितुंद्री अग्नी लावून टाकते दुरी पेटत्या पळती जनावरी शिरी उरी जाळती देवनी उपशमा नळा जाळती क्रोधाचा भुईनळा बडबडा निघती ज्वाळा तोही निमाला तत्काळ हाती धरून कृष्णलीला जाळीती कामाचा हातनळा धरून येती त्या अबला जीवी जिवाळा पाळत पाहता अत्यंत कठीण चिन्मय अग्नी देऊन जाण सोडती अहंकाराचे बाण पळे जीवपणच कोणी. म्हणजे ही कृष्णाची आता मिरवत चाललाय ना, त्याची ती वरात आहे. त्या वराती पुढं काय काय आहे त्याचं ते वर्णन दिलं आहे. तेव्हा पण तेवढे फटाके होते, मोहयंत्री, अग्निबाण, भुईनळा, पुष्पबाण, प्रत्येकाचं एक एक उदाहरण उपमा त्यांनी करून दिलेले आहे की ते म्हणजे आपल्याला काय वाटतं आणि प्रत्यक्षामध्ये काय आहे. मदमत्सर धूम्र मिळे एकाचे झाकले डोळे देहबुद्धीची भेडे सकळे विषय बळे पळाली स्वानुभवाचे महावीर उठावले जी कुंजर रगडूनी अहंकारा पायी दूर निरंतर डुल्लती सवेची निजतेजे चंद्रज्योती उजळली जी आवची प्रगटली परमदीप्ती त्याची स्थिती परियेसा निशेष अंधार नाही जेत उष्ण चांदण्याहून अतीत त्याचे प्रकटले अद्भुत संतोष श्रीकृष्ण पदोपदी नाना त्याग करीत चाले श्रीरंग ओवाळण्याजी अनेक दोघी भागी पडताती कौतुक दावावया श्रीपती कपट महामोहाचा हस्ती आणून पुढा उभा करती भद्रजाती मातला नेणती त्याची लटकी कळा देखून भय उपजे सकळा कोण पुरे त्याच्या बळा चळचळा कापती. म्हणजे कपट मोहाचा हत्ती कृष्णानं कौतुकानं मध्ये उभा केलाय, त्या हत्तीला बघूनच सगळे घाबरतायत. महामध्ये झाला मस्त अहंकारे अति गर्जत अव्वा सव्वाजी धावत लोकात निज बळे भेंडा पाठी लागित अधिक लागे तव ते सरती मागे अंधकुबी पडती वेगे मागून निघोने दितो भेंडे लटकी चरगडी तैसे चढपडती बापुडी एकी त्या भेणे झोपडी जीवे भावे धरियेली ऐसा जनासी लावला धाक तव कृष्णे खुणाविला सेवक लाता हाणून या देक कपट वेश मोडला धारण धाये कपट जोडी भवगज हे गोष्टी कुडी ऐशी देखणी दृष्टी ज्या चोखडी भवभय ओढी
त्या नाही. म्हणजे इतकं हे किचकट आहे की प्रत्येकाचं वर्णन आहे. खरं वरातीचं वर्णन आहे. पण त्या प्रत्येकाला काहीतरी आपली परमार्थातली वेगळी वेगळी उपमा दिलेली आहे. चतुर्विद्या प्रसिद्ध दासी शकुना लागी ऋषिकेशी उभ्या परिपूर्ण कलशेसी महाद्वारासी तिष्ठत. कृष्ण भंडार जे अनंत अखंड श्रीकृष्णास वेद चालत. पाहोण्या शुद्ध भावार्थ उचित पदार्थ हरी देत. श्रद्धा कीर्ती धुती विरक्ती त्याही दासी अति तिष्ठती. श्रीकृष्ण वासा ते वांछिती जाणे श्रीपती मनोगत. जे जे काही त्या मागत ते ते कृष्णनाथ देत. त्याहून अधिक देश भरत महाद्वारात प्रवेशला. अंतरी प्रवेशला कृष्णवरू सकळा आनंद झाला थोरू. अवघे करती जय जयकारू बैसकारू झाले दादा. सिद्ध सामग्री मधुपर्कासी विष्टर्दितला ऋषिकेशी साम्यतेची या चौरंगासी श्रीकृष्णासी बैसविले. सांडुनी फळाशा समस्त अर्धे अर्पिले फळीत. सुरनर कौतुक पाहत सिद्ध समस्त तेथे झाले. पाद्या लागी आणले तीर्थ म्हणजे आता वाजत गाजत हा मंडपामध्ये आलेला आहे. मग ह्याच्या दरवाजामध्ये काय 14 विद्या शकुनाचं घागरी घेऊन उभे आहेत महाद्वारामध्ये. आणखीन कृष्णाचं भांडार म्हणजे कृष्णाच्या प्रेमाचं भांडार किंवा काय त्याच्यासोबतच चाललेलं आहे. श्रद्धा कीर्ती श्रुती विरक्ती या सगळ्या दासी कृष्णाच्या सोबतच तिष्ठत म्हणजे लोकांसाठी चाललेले आहेत. मासा जय जयकार करत सगळे एकदाचे महाद्वारामध्ये आले. म्हणजे तर मधुपर्क विधी आहे. म्हणजे वराच्या हातावरती मध ठेवायचा आणि तूप टाकायचं त्याच्यामध्ये. तर विष्टर दिदला ऋषिकेशी ते दिलं त्याला आणि मग चौरंगावरती बसवलेलं आहे. सांडुनी फळाशा समस्त अर्धे अर्पिले फळीत. सूर्यनर कौतुक पाहत सिद्ध समस्त तेथे आले. पाद्या लागे आणणे म्हणजे फळाची कुठल्याही आशा न ठेवता आपण त्याला जे काही सफळीत म्हणजे आपण जे देणार अर्पण केलं आहे तर सगळ्या गोष्टी तुम्हाला न मागता मिळत आहे. पाद्या लागी आणले तीर्थ त्रिगुण त्रिवेणी अतीत. चैतन्य प्रवाहे शोभत यथोचित मन कर्णिका. उदक घाली शुद्धमती चरण प्रक्षाळी नृपती. जेथून तीर्थाची उत्पत्ती ते पूजिती श्रीचरण. शरण प्रक्षाळना आले अंबू तव पातला तीर्थ कदंबू. आम्हासी लाभो हा द्या थेंबू चरणांबू श्रीहरीचा. मूळ माधवी जाऊनी पाहे कदंब तीर्थ अद्यापी आहे. भाग्यवंत तो तेथे नोहे कृष्ण पाये ते तीर्थ. शुद्धमतीने आपण कृष्णासी दिदले आचमन 3 वेळा न करी जाण सर्व पोषण 1 वेळा. ब्रह्मपदीचा अधिष्ठाता त्यासी देती ब्रह्मसूत्रा. मान देतो वेद विचारा श्रुती व्यवहारा सरशी. मग त्रिवेणीचं पाणी आणलं. त्रिवेणी म्हणजे काय तर गंगा यमुना आणि सरस्वती म्हणजे ह्या त्रिवेणी आहेत. त्यांचं पाणी आणून त्याचं तिथं पाय धुतलेले आहेत. भीमकाने चोळलेले आहेत. शुद्धमतीने पाणी घातले आणि मूळ माधवी जाऊन पहा तिथं त्या जिथं लग्न लागलं तिथं अजूनही कदंब तीर्थ आहे असं सांगितलंय. मग 3 वेळा न करता एकदाच त्यानं आपोषण केलं. जे हातावरती पाणी घातलं त्यानं आपोषण केलं आणि आता पुढचा विधी अजून सुरू आहे. ब्रह्मपदीचा अधिष्ठाता त्यासी देती ब्रह्मसूत्रा. मान देतो वेद विचारा श्रुती व्यवहारा संरक्षी. चंदन पुष्पे टिळे माळा भावे पूजिला घन सावळा. आनंद भीमक भूपाळा परब्रह्म डोळा देखत. हस्तमात्रा कर्णमात्रा कृष्णासी ओपिल्या विचित्रा. भाऊभूषणे जडत मुद्रा पितांबरा अर्पिले. दधी मधु एकाग्रता एकत्रता करी घातले अच्युता. मेवणे म्हणती कृष्णाता लाज सर्वता न धरावी. गोकुळी चोरून दधी खाती तुम्हासी लाजो नाही सर्वथा. आम्ही निजे भावे अर्पिता का लाजता निज चोरा. त्याच्या गळ्यामध्ये भावनेच्या भावनारूपी माळा घातल्या. आणखीन त्याचं पूजन केलं. त्याला चंदनाचे टिळे लावले. आणखीन त्याला एक हस्तमात्रा कर्णमात्रा म्हणजे हातातली दागिने कंकण वगैरे कानातले असं सगळं काही त्याला चित्रविचित्र दागदागिने असं भाऊभूषणे मुद्रा म्हणजे अंगठ्या पितांबर असं सगळं त्याला दिलेलं आहे. मग दधी आणि मधू असं त्याला एकत्र हातावरती टाकतात. म्हणजे दही आणि मधू म्हणजे मध असं ते त्याच्या हातावरती टाकतात. आणि म्हणजे पंचामृतात आपण हे घालतोच ना सगळं मिश्रण दूध दही तूप
मध आणि साखर म्हणजे पंचामृत, तसं हे घातलेलं आहे. मग आता मेहुणे चेष्टा करायला लागले की कृष्णा, गोकुळामध्ये चोरून चोरून दही दूध लोणी खाल्लेस सगळं, आणि आता आम्ही तुला दिलं तर कशाला लाज बाळगतो, घे ना बाबा खा. असं करून त्याची चेष्टा करत आहेत मेहुणे लोक. आता कशाला तुम्हाला लाज वाटायला पाहिजे. सलज्ज हासे शुद्धमती, वराड वराडनी हासती, निष्कर्मासी कर्मप्राप्ती, जनवदती विपरीत. भीमकी म्हणे प्रतिगृह्यता, प्रतिगृहामी म्हणा अच्युता, टक पडले कृष्णाता, मन तत्वता विचारी. खूण बोलला कृष्णस्वामी, दान देतोय कामी, हाय भाव सांडून तुम्ही, मग प्रतिगृहामी सर्वची, प्रतिगृहामी सर्व ग्रहणामी सर्वची. संकल्प सोडता तत्काळ, दधी मधुसेवी गोपाळ, भीमकीचे जन्म सकळ, सफळ कुळ उद्धरले. देवनी कृष्णासी आचमन, सवेची केले कर क्षालन, गुरुमंती सावधान, नाही व्यवधान लग्नासी. कृष्णचरण शून्य न पडे, घातले परिपूर्ण पाय घडे, श्रीकृष्ण चालविला पुढे, वाडे कोडे लग्नासी. मग ती जी त्याची आई आहे शुद्धमती, ती पण ह्या चेष्टेनं हसायला लागली सगळे, आणि म्हणे हा खरं निष्काम आहे, ह्याला कुठलं कर्म नाही, पण लोक कसं ज्याला निष्काम आहे त्याला पण कर्म लावतात की तू चोरा केलास म्हणून. मग वराड वराडने पण हसू लागल्या. मग भीमकी रुक्मिणी काय म्हणते, प्रतिगृह्यता प्रतिग्रहण मी म्हणा अच्युता, म्हणजे प्रतिगृह्य म्हणजे लोकांकडनं घेतलेलं दान आहे, ते आता माझ्या ग्रहाला मी घेऊन चाललेला आहे असं म्हणा. मग त्यानुसार तो म्हटला आहे. मग भीमकीचे सगळे जन्म सफळ झाले व आता सगळं कुळ उद्धरलं. कृष्णानं थोडक्यात तिचा स्वीकार केलेला आहे. मग आता व्यवधान नाही लग्नासी, त्याला पायघड्या वगैरे घातल्या आणि पुढं चालवलेलं आहे. भीमकी भावार्थे आई ती, पर्णावया निजपती, गौरीहरा सहस्थिती, उपचार प्रीती पुस्तसे. कृष्णासी अंतरपाठ पुढे, बोलता बोलणे हे कुडे, श्रोते म्हणतीन सुची झाडे, लग्न निवाडे लागो द्या. आधीच कृष्ण कथा सखोल, त्यावरी तुझे रसाळ बोल, जाणसी प्रेमाची ओल, येता ती डोल सुखाचे. ऐकून श्रोत्याचे वचन, आनंदला एक जनार्दन, मन करुणी लोटांगण, वंदिले चरण निज भावे. मग आता काय केलं, त्याच्यामध्ये रुक्मिणी गेली गौरीहार पुजायला. ती पद्धत आहे ना की देवीला सीतेनं पण आणि रुक्मिणी पण आंबेला साकडं घातलं होतं की हाच पती मला मिळू दे. गौरी हार म्हणजे खरा गौरी आणि हर, कृष्ण आणि गौरी म्हणजे देवी पार्वती आणि हर म्हणजे शंकर. तर त्यांची पूजा करण्यासाठी ह्या स्त्रिया जातात गौरीहाराला. मग कृष्णापुढे अंतरपाठ धरला आता, पण म्हणजे हे बोलणंच कुठं आहे खरं, त्याच्या कशी कसला अंतरपाठ, त्याच्या पुढं सगळं म्हणजे कुठलं काही झाकून नाही ना, सगळं काय त्याला माहिती आहे, सगळे निवाडे त्यालाच आहे. तर आता कशाला मध्ये अंतरपाठ आणता गडबड करता, आता एकदा तर सुखाने लग्न लागू द्या असं श्रोते म्हणाले. आणि मग हे कोण आहेत, एकनाथ, एका जनार्दनी म्हणजे त्यांच्या गुरूंचं नाव जनार्दन, आणि हे संत एकनाथ, त्यांचं हे लिहिलेलं रुक्मिणी स्वयंवर आहे. ते म्हणतात श्रोत्यांचे हे प्रेमाचे बोल ऐकून मला पण सुखाचे डोल आलेले आहेत, आणि इथं हा प्रसंग समाप्त करून पुढच्या प्रसंगामध्ये अजून आनंदाची पर्वणी तुम्हा सर्वांना मिळणार आहे. इति श्रीमद्भागवते महापुराणे दशमस्कंदे हरिवंश संहिता संमत्ते रुक्मिणी स्वयंवरे लग्न अतिकाल समयो नाम पंचदश प्रसंग अध्याय गोडहा. म्हणजे लग्नाच्या आधीची जी वरात आणि जे काय आहे त्याचं वर्णन ह्या अध्यायामध्ये करून इथे हा अध्याय समाप्त केलेला आहे. गोपाल कृष्णार्पण नमस्तू.